तर त्या झाडाचं नाव सुद्धा काय राहणार आहे? नव्या. काय राहणार आहे? नव्या. म्हणजे आम्ही 11 विद्यार्थ्यांना ते झाड देऊ, त्या झाडांचे नाव सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे जे नाव असेल तेच नाव त्या झाडाचे राहणार आहे. मग त्या झाडासोबत तुम्हाला काय करायचे? प्रत्येक देखभाल करायची. शाळेत आल्याबरोबर आपले झाड बरोबर आहे किंवा नाही हे बघण्याचे काम तुमचं. आणि तुमचे सुपरविजन कोण करणार आहेत? तुमचे शिक्षक. कोण करणार आहेत? तुमचे शिक्षक. कळलं? तर ते झाड वर्षभर तुम्हाला देखरेखीखाली ठेवायचे आहे, पाहायचे आहे. काही एखादा गवत निघाला असेल त्यामुळे त्या झाडाला त्रास होईल तर ते काढून घ्यायचे आहे. आणि नंतर त्या झाडाचं पूर्ण वर्षभर संगोपन केल्यानंतर त्या झाडाला बघण्याकरता जेव्हा तुम्ही ही शाळा सोडून जाल, कारण तुमचा हा 7व्या वर्गाचा